नमस्कार, मी अतुल पाटील भुतेकर, जालना, महाराष्ट्र। आज या महाराष्ट्रामध्ये राहत असताना एक दुर्दैवी बाब म्हणजे शेतकरी राजा आपलं सोनं पिकवतो शेतामध्ये, सर्वांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो आणि त्याला जर मंत्रालयाच्या गेटवर जाऊन जर सोयाबीन फेकून जर शेतीमालाला हमी भाव मिळाला नसल्यामुळे निषेध जर करावा लागत असेल, यापेक्षा मोठी दुर्दैवी बाब कुठं नाही। अरे, जो पिकवतो त्यालाच तुम्ही मारण्याचा प्रयत्न करत आहात आणि हे कदापि आज आपल्या या माध्यमातून सहन केल्या जाणार नाही। लोकसभेला तुम्हाला सरकारला या शेतकऱ्यांनी हमी भाव नाही, सगळ्या त्याच्या गरजा पूर्ण नाही, तर म्हणून त्यांनी लोकसभामध्ये तुम्हाला फटका दिलेला आहे। तसाच विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला फटका बसेल। यासाठी दक्षता घ्या, मायबाप जनतेचं तुम्ही कल्याण करा। तुम्ही तिथं कल्याण करण्यासाठी तुम्हाला आम्ही पाठवलेलं आहे आणि तुम्ही आमचा जीव घेता, हे जीव घेणंपणा सोडून द्या। म्हणून मायबाप सरकारला माझी कळकळीची आणि अंतकरणातून विनंती आहे की शेतकरी राजाला कधी दुखावू नका, त्याचा अंत बघू नका। त्याने जर कधी बनवणं पिकवणं सोडून दिलं ना, सगळ्याचे पोट चालवणं बंद होतील। काही करणार नाही। तुमच्याकडे इतका पैसा, तुमच्याकडे इतक्या गाड्या घोड्या, का पैसा खाणार आहे का गाड्या घोड्या खाणार आहे? खायला ज्वारी गहू त्यांनी पिकवलेलं सोनं हेच लागणार आहे। म्हणून शेतकऱ्याची काळजी घ्या, दक्षता घ्या। धन्यवाद।